हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. परभणी बीडच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खाते वाटपाची उत्सुकता. आज खाते वाटप जाहीर होणार का याची राज्याला उत्सुकता. उद्धव ठाकरे आज हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार, तर संध्याकाळी 7 वाजता पक्षातील आमदारांची बैठक घेत आमदारांना संबोधित करणार. काँग्रेस आज गटनेता आणि प्रतोद निवडीवर शिक्कामोर्तब करणार. प्रभारी रमेश चेन्निथलांनी बोलावली नागपुरात आमदारांची बैठक. एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेत सादर होणार. सत्ताधारी पक्षाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी. मंत्रिपदाची संधी हुकल्यानं नाराज भुजबळ आक्रमक. अधिवेशनाला जाणार नाहीत, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून भूमिका घेणार असल्याचं केलं जाहीर. फडणवीस आणि बावनकुळेंनी मंत्रिपदाचा शब्द दिला होता. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट. नाराजी नसल्याचं सांगितलं, पण खतखत बाहेर. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली. फडणवीसांची माहिती, केंद्राकडून वेगळी जबाबदारी देण्यात येणार असल्याचं केलं स्पष्ट, तर चर्चेचा दावा मुनगंटीवारांनी फेटाळला. परभणीत कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. गंभीर दुखापतीमुळे मृत्यू, शवविच्छेदन अहवालात नमूद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.